परिवारे सदा सर्वदा सुख शांति समाधान समृद्धि आदि लाभार्थम गृहे सदा सर्वदा भगवत भक्तिमय वातावरण लाभार्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं गृहे गो विप्र शास्त्र निष्ठा धर्मनिष्ठा धर्म सेवा साधु संत सेवा आदि सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक अनुसारतः श्री पार्थिव चिंतामणि महागणपति उत्सव अंगभूतम अदिये शुभे अहनि श्री सत्यनारायण पूजना क्षंकर्म देशकाल अनुसारेण अहम करिष्ये सरळ हाताने पाणी सोडून द्यायचं आहे परम महागणपती स्मरणाधिकं करिष्ये प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानद्वहरोणि बुद्धिमते आराध्यं ईश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वहे देशांतरा पाठवी हेरं भागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपती बाप्पाला आणि कलशाला गणपती बाप्पा हा कलश आणि हा कलश त्या तिघांना फूल व्हायचं आहे गणपती बाप्पाला पांढरे फूल कलशाला गणपती वरुणाभ्यां नमः गंधाचल पुष्प समर्पयामि दुर्वांपुरां स्वरिदान प्रदान मंगल प्रदान आनंदं सोपूजा संगुहान गणनाथ महागणाधिपती नमः दुर्वांपुरपदांश समर्पयामि महागणाधिपती बसायचं नाही दोन पाण्यात आपण सोडवतो साधू सोपदीपो समर्पयामि समोर दूध पेपर ठेवलेला आहे त्याच्यावरून पाणी घेऊन नैवेद्य दाखवायचं ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे नमः गणपती वरुणाभ्यां नमः नैवेद्य विड्याला हात लावायचा फलं तांबूलं समर्पयामि व्यवहारिक द्रव्यदक्षिणां समर्पयामि गणपती वरुणाभ्यां नमः फलं तांबूलं समर्पयामि व्यवहारिक द्रव्यदक्षिणां समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमि बसून घ्यायचे सगळ्या पुण्यातल्या आपण पట్టणामध्ये पुणे शहरात राहतो इथले जितके स्थानदेवता मानाचे गणपती आहेत या सर्वांचं स्मरण करायचे ओम मोरया मी बाळकाही तुझीच सेवा करू काय जाणे अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू झाल कोटी मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती ह्या पुण्यभूमीमध्ये कसबा गुरुचू माती मोती चिमण्याच्या दर्शना जाऊया सार सभागतयातला गणपती ज्याच्या पुढे दशभुजा आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती कार्यासी बोलावया गणपती बाप्पा मंगलमूर्ती महागणाधिपतये प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि जमिनीला हात लावायचे तर ओम नमः गंधाचल पुष्पं समर्पयामि बहुदेचे विस्मया दुर्गालोका देवी करुणा दुर्गाधारयामि मंगलमूर्तिं समुद्रवदने देवी भवत्समण्डले प्रभृति नमस्तुभ्य पारस्पर्शं नमस्ते नमस्ते सदा वत्सले मातृभूमे मया हिन्दु भूमे सुखं वदितोऽहं महामंगले पुण्यभूमे तुदर्थे पतत्वेशकाय नमस्ते नमस्ते कर्मभूमि नमः नमस्कारं करोमि ओम वरुणाय नमः चतुर्वेदाय नमः चतुर्दिक्षुदेवाय नमः
विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षताय च अलङ्करणार्थे सर्वाभरणार्थे अक्षतान् समर्पयामि ओम नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि दोन्ही हात लावा सर्वे समुद्रास्तगतस्तीर्थानि जलदानगाः म्हणायचं आयन्तु मम गृहे शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं ध्वनित क्षय कारकाः हात जोडायचे सर्व पवित्र तीर्थ नद्यांचं स्मरण करायचंय या पूजेच्या निमित्ताने आपण सर्व पवित्र तीर्थ नद्यांचं आवाहन आपल्या घरी करत आहोत पूजेला असं सांगितलेलं आहे की सर्व पवित्र गंगा यमुना सरस्वती इत्यादी सर्व पवित्र तीर्थ नद्यांचं जल इत्यादी असावं त्या निमित्ताने त्यांचं जल घरात असावं पण सगळ्यांच्या घरी कॉर्पोरेशनचंच पाणी येतं कुणाच्याही घरी गंगा यमुना सरस्वती नाही तर मंत्राने त्यांचं आवाहन त्या तीर्थांचं असेल त्याचं आपण सगळ्यांनी करावं सगळं जग हे दैवी शक्तींच्या अधीन आहे दैवी शक्ती या मंत्रांच्या अधीन आहे आणि मंत्र गुरुजींच्या अधीन असतात म्हणून आपण त्यांच्याकडून पूजा करण्याचं विशेष महत्त्व असतं तर इथं आपण मंत्रांनी त्या सर्व तीर्थांचं आवाहन करत आहोत गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया चरमण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता च या गंडकी पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्वन्तु मंगलम सर्व तीर्थेभ्यो महाभगवानाय नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि हात जोडायचे आता या निमित्ताने आपण 5 प्रकारचे विशेष आशीर्वाद आपल्या परिवारासाठी करत आहोत तर म्हणायचे भो देवाः भो देवाः भो ब्राह्मणाः मध्यम सहकुटुंबिने महाजनान् नमः पूर्वाणाय आशिः वचनम् अपेक्ष्य मानाय संकल्पोक्त पार्थिव गणपति उत्सव अंगभूत श्री सत्यनारायण पूजना शस्य कर्मणः पुण्याहं कल्याणं वृद्धिं स्वस्तिं श्रीः अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु तुम्ही इथं 5 प्रकारचे आशीर्वाद आपल्या संपूर्ण परिवारासाठी मागितलेले आहेत सगळ्यात पहिला आशीर्वाद मागितलेला आहे पुण्य एखाद्याला सुख आयुष्यामध्ये किती लागेल ज्याच्या कर्माच्या बँक बॅलन्स मध्ये जितकं पुण्याचं भांडवल असेल तितकं त्याला सुख लागतं पैशानी सुविधा विकत घेता येतात पण सुख शांती समाधान विकत घेता येतात थोडक्यात पलंग विकत घेता येतो पण झोप विकत घेता येतो तर त्यासाठी आपलं पुण्य हे आपल्या सुख शांती समाधानासाठी खूप आवश्यक असतं आणि त्या पुण्याचं पर्यवसान पुढे कल्याणामध्ये व्हावं असं आपण पाहतो की तपस्या करून पुण्य राक्षस सुद्धा कमवतात आणि तपस्या करून पुण्य ऋषीमुनी सुद्धा कमवतात ऋषीमुनी त्या पुण्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी आपल्या आत्मोद्धारासाठी आणि जगाच्याही कल्याणासाठी करतात आणि राक्षसी असतील दैत्य असतील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आत्मस्वार्थासाठी त्याचा उपयोग करतात तर त्या पुण्यापासून आपलं पुढे कल्याणही जलित झालं पाहिजे तर म्हणून दुसरा आशीर्वाद तुम्ही कल्याण मागताय त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्र जे काही आपलं कार्य असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये आपला विस्तार झाला पाहिजे तर यासाठी म्हणून तिसरा आशीर्वाद तुम्ही वृद्धी असं मागता म्हणजे आमचं नौकरीचं कार्य असेल आमचं संकल्पित आपलं अजूनही जे प्रचार वृत्तीच्या माध्यमाचं कार्य आहे तुम्ही जे काही पुढे स्वप्न पाहिलेलं आहे ते सुद्धा त्याही कार्याचा विस्तार व्हावा म्हणून तिसरा आशीर्वाद वृद्धी मागितलेला आहे आणि चौथा आशीर्वाद हा स्वस्ती मागितला आहे स्वस्ती म्हणजे मानवीय सुख शांती समाधान हस्तगत वातावरण विस्तार सुद्धा असा असावा समर्पयामि श्री सत्यनारायणाय नमः देवाचे हातपाय धुतल्यानंतर आपण देवाला पाणी पाजू घालतोय तर देवाच्या मुखावर पाणी घालायचे देव आपण दिलेले पाणी प्रत्यक्ष पितोय अशी भावना करायची श्री सत्यनारायणाय नमः मुखे आचमनीयं समर्पयामि श्री सत्यनारायणाय नमः देवाच्या डोक्यावर पाणी घालायचे सर्वांगी स्नानं समर्पयामि श्री सत्यनारायणाय नमः पंचमूर्तीचं स्नान घालायचे त्या प्रकारे आपण साबण शॅम्पू वगैरे या गोष्टी वापरतो स्नानाला देव दूध दही तूप मध साखर पैसे तुला दिखे आता दीदूकडे दिखे आता बा
देऊ दे त्याला राहू दे आणि तिला वाटू द्या ए हात धुवून जावा देवा पुढे ठेव 10 रुपये दीदीला एक दे हाँ दीदीला दे शिरा शिरा शिरा